तर जळगाव पालिकेच्या अतिक्रमणाच्या कारवाई संदर्भात मनसेनं पालिकेवर धडक मोर्चा काढलाय। पालिका कारवाई करताना मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव करत असल्याचा मनसेचा आरोप आहे। पालिकेचं परप्रांतीय अतिक्रमण धारकांकडे दुर्लक्ष आहे, तर मराठी व्यावसायिकांवर कारवाई केली जाते असा मनसेचा आरोप आहे। मराठी तरुणांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज असं हॉकर झोन उभारण्याची मनसेनं निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सोलापूरच्या करमाळ्यामधील पुनवर आणि चिखलठाणमध्ये विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली। पुतळा बसवल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आलेली आहे। तर बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामधून। माढा तालुक्यातील मोडणीम गावामध्ये उभारलेले महापुरुषांचे दोन्ही पुतळे हटवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता। आता ग्रामपंचायत कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा हटवण्यात आला। काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर याच ठिकाणी सुमारे महिनाभरापूर्वी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता। हे पुतळे आज हटवण्यात आलेले आहेत। तर सांगलीच्या घेराडकर गॅस कंपनीकडून अद्यापही पुरवठा सुरळीत झाला नाहीये, त्यामुळे अजूनही ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। घेराडकर गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्राहकांनी केला। 15 ते 20 दिवसांपासून गॅस बुक करूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार ग्राहक करतात। तर बातमी आहे सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यामधून। बावची आणि निंबोनी परिसरामध्ये बालविवाह झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। मात्र लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच सासरच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली। पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती आणि सासऱ्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत विक्रोळीमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी टनल बोरिंग मशीनच्या जुळणीला आता सुरुवात झाली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात बीकेसी घनसोली जवळ 16 किलोमीटरचा लांबीच्या बोगद्याच्या बांधकामासाठी आता टनेल बोरिंग मशीन खाली उतरण्याचं आणि जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे। बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान प्रोजेक्टसाठी 21 किलोमीटर लांबीची टनल जी आहे ती बांधली जात आहे। तर मुंबईतील खेरवाडीच्या एका इमारतीमध्ये स्लॅबचा काही भाग कोसळला। खेरवाडीत पीडब्ल्यूडी विभागाच्या इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। स्लॅबचा भाग कोसळून अनेक तास उलटले, मात्र अद्यापही पीडब्ल्यूडी विभागाकडून मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला।